नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी गाईला ही एक गोष्ट खायला द्यावी। मित्रांनो, आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करावयाचा एक सोपा आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत, जो तुमचे जीवन बदलू शकतो। जर तुम्ही या दिवशी गाईला एक गोष्ट पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून खाऊ घातली तर असा चमत्कार घडेल की तुमची गरिबी कायमची संपेल आणि तुमचे घर संपत्ती आणि समृद्धीने भंडार भरून जाईल। हा उपाय तुम्हाला केवळ आर्थिक अडचणीपासून सुटका देईलच, त्यासोबतच देवी देवतांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंदही येईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण यात तुमचे जीवन बदलण्याचं रहस्य आहे। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा। तर मित्रांनो, मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा आहे। हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्वाचं स्थान आहे। दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो। 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल, म्हणजे उद्याच्या दिवशी साजरी केली जाईल। या दिवशी गंगेत स्नान करणे, दान देणे आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे। यावर्षी मकर संक्रांतीसाठी गंगेत स्नान करणे आणि दान देण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सायंकाळी 5:46 असेल। पूजा आणि आराधना या काळात केलेले दान फायदेशीर ठरेल। दान केल्याने अनेक पटीने जास्त फायदा मिळतात। विशेषतः सकाळी 9 ते 10 या वेळेला महापुण्य काळ म्हणतात। या काळात पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता ऊर्जा येते आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळतात। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे, स्नान करणे आणि घर स्वच्छ करणे शुभ मानले जाते। शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा, अन्यथा स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाका। स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा, सूर्यचालीसा आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा। त्यानंतर गरिबांना दान करा, ज्यामध्ये तीळ, गुळ, ब्लँकेट, तूप आणि धान्य इत्यादी दान धर्माचे विशेष महत्त्व आहे। असं म्हटलं जाते की या दिवशी दान केल्याने भगवान सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात। जर तुम्ही हे दान केलं तर तुमच्या घरात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासणार नाही। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला गाईला एक खास गोष्ट खायला द्यावी लागते। ही गोष्ट आहे गुळ आणि पोळी। या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर कोणालाही न सांगता तुम्ही गाईला ताजी गुळ आणि पोळी किंवा भाकरी खायला द्यावी। असं मानलं जाते की गाय म्हणजे 33 कोटी देवी देवतांचं निवासस्थान मानलं जाणारे ठिकाण आहे। असं म्हटलं जाते की जर गायीने या दिवशी तुमच्या हातून ही वस्तू स्वीकारली तर तुमच्या सर्व समस्या संपतात। गायीला गुळ आणि पोळी खाऊ घालल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि सूर्यदेव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात। ह्या उपायानंतर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडू लागतो। जर तुमच्या कुंडलीत राहू केतूचा दोष असेल तर तो देखील दूर होतो। या दिवशी दान करण्याचे महत्त्व केवळ आर्थिक समृद्धी पुरते मर्यादित नाही, त्यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि सकारात्मकता ऊर्जा भरते। मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे? तांब्याच्या भांड्याचे दान केल्याने सन्मान आणि सरकारी लाभ मिळतो। तुपाचे दान केल्याने आरोग्य सुधारते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। काळे तीळ आणि गुळ दान केल्याने कुंडलीतील ग्रहाची स्थिती सुधारते। खिचडी दान केल्याने घरात सुख आणि शांती नांदते। ब्लँकेट आणि मीठ दान केल्याने शनिदोष शांत होतो आणि जीवनातील त्रास दूर होतात। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय जीवनात सकारात्मकता बदल घडवून आणतात। जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळे तीळ तांब्याच्या भांड्यात भरा आणि एक गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दान करा। असे केल्याने पैशांची संबंधित समस्या दूर होतात। शास्त्रामध्ये गायीचे वैभव सर्वोच्च मानले गेले आहे। हे
कोट्यवधी देवी देवतांचे निवासस्थान आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. या उपायामुळे तुमची आर्थिक स्थिती तर सुधारतेच, पण तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती देखील येते. असं म्हटलं जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला चारा दिल्याने त्या व्यक्तीला भगवान विष्णू आणि शालिग्रामाचे आशीर्वाद मिळतात. यामुळे तुमचे नवग्रह अनुकूल होतात. जर तुमच्या आयुष्यात राहू-केतूचा अशुभ प्रभाव असेल तर तोही संपतो. गाईला चारा देण्याचा हा उपाय केवळ पैशांची कमतरता दूर करत नाही, तर जीवनात सकारात्मकता, ऊर्जा आणि आनंद देखील आणतो. मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. मकर संक्रांत हा केवळ एक सण नाही, तर हा एक आध्यात्मिक प्रसंग आहे जो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदलाव आणू शकतो. डिंकाचे लाडू गाईला खायला द्या. म्हणजे जर तुम्हाला तुमचे नशीब वाढवायचं असेल तर गाईला डिंक लाडू खायला द्याला. या उपायामुळे तुम्हाला केवळ आर्थिक लाभ होतो नाही, तर प्रेम आणि शांती देखील मिळते. तीळ आणि पंजिरीचा नैवेद्य गाईला द्या. तीळ आणि पंजिरी खाऊ घातल्याने पितृदोष आणि शनिदोष शांत होतात. खिचडीचे दान मकर संक्रांतीला केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो. हा उपाय विशेषतः आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी आहे. दान हा या सणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. गायीची सेवा केल्याने तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. जे लोक गायीची सेवा करतात त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. जे लोक नियमितपणे गायीला चारा घालतात किंवा गोशाळांमध्ये सेवा करतात त्यांच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंदाची कमतरता नसते. मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याची भांडी, काळे तीळ, तूप आणि उबदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे तुमचे ग्रहदोषांना शांत करते, पण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी देखील आणते. जर तुम्हाला शनीच्या 7.5 किंवा ग्रहांचा त्रास होत असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, तांदूळ, तूप आणि उबदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करते, पण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी देखील आणते. शनीच्या 7.5 पासून वाचायचं असेल तर तांब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून गरिबांना दान करा. यामुळे वाईट परिणामांचा नाश होतो. मित्रांनो, गायीच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरेल जाऊ शकते. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या पूर्वजांना देखील शांत करतो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहतो. ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर करण्यास सक्षम आहेत. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.